कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर संपूर्ण दापोली शहरात शोककळा पसरली आहे। त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी फाटक कॅपिटल सभागृह येथे एका भव्य सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। या शोकसभेला सर्वच राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते। या प्रसंगी संभाजीराव थोरात, माधव शेट्टे, सुधीर कालेकर, ऋषिकेश गुजर आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी अजितदादांच्या कार्याचा गौरव करत जुन्या आठवणींना उजाळा दिला। तसेच बंटी मोरे, डॉक्टर चंद्रकांत मोकल, जयवंत जालगावकर आणि संदीप राजपुरे यांनीही लाडक्या नेत्याला भावपूर्ण आदरांजली वाहिली। राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व नेत्यांनी एकमुखाने अजितदादांच्या विकासात्मक दृष्टिकोनाचे कौतुक केले। सभेच्या शेवटी उपस्थित जनसमुदायाने 2 मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली। या प्रसंगी उपस्थितांचे डोळे पाणावले होते। दापोलीच्या इतिहासातील ही अत्यंत हळहळ व्यक्त करणारी शोकसभा ठरली। कालचा दिवस अख्ख्या महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी अतिशय दुःखदायक आणि क्लेशदायक असा। कारण काल सकाळी जेव्हा ही बातमी समजली तेव्हा क्षणभर त्या बातमीवरती विश्वास बसत नव्हता। अख्ख्या महाराष्ट्राला घडवण्याचं व्रत ज्या माणसानं घेतलेलं होतं आणि या चेहऱ्याकडे पाहत असताना नेहमी असं वाटायचं की एक ना एक दिवस हा चेहरा राज्याचं नेतृत्व करेल। त्या चेहऱ्याच्या शोकसभेसाठी आज या ठिकाणी उपस्थित राहायला त्यांचं दुःख शब्दात व्यक्त करण्याची पलीकडेच आहे। पण नियतीपुढे इलाज नसतो। आज सगळ्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या, काल सकाळपासून जे काही टीव्हीवर पाहतोय, मी थोडा अभ्यास करणारा माणूस आहे आणि म्हणून बँकेतनं घरी गेल्यानंतर रात्री 2 तासाचे ऑनलाईन लेक्चर आणि पहाटे 6 ते 7चं ऑनलाईन लेक्चर करतो मी। पण आवर्जून सांगेन, काल रात्रीचं आणि आज सकाळचं लेक्चर मी नाही केलं कारण डोळ्यासमोर फक्त आणि फक्त अजितदादा आणि तो प्रसंग होता। विराट जमलेली लोक होती, त्यांच्यामध्ये असणारा आक्रोश होता। हा नेता कोणत्या पक्षासाठी म्हणून नको होता, हा नेता राज्यासाठी हवा होता। कारण या नेत्याची काम करण्याची पद्धती, या नेत्याची लोक सांभाळण्याची पद्धती, लोकशाहीला जागृत करण्याची पद्धती ही वेगळी होती। क्षणभरामध्ये रागवणारा आणि क्षणभरानं खांद्यावर हात टाकणारा हा नेता होता। योगायोगाने एक दिवस त्यांना मी भेटायला गेलो होतो। मला पूर्वीच्या बँकेमध्ये असताना एक काम दिलं होतं आणि मला ज्यांनी पाठवलं त्यांनी सांगितलं होतं की जाताना व्यवस्थित जा, पाया पडू नकोस। दादांना खूप राग येतो। दुर्दैवाने माझ्या समोर असताना माणूस त्यांच्या पाया पडला आणि दादा अचानक भडकले, म्हणाले पाया पडायला मी काय देव आहे? मला अगोदर सूचना होत्या त्यामुळे मी पाया पडलो नाही, पण खरोखर एक माणसामधला देव मी त्या प्रसंगामध्ये पाहिला। बोलावं तेवढं थोडं आहे, पण आज या माणसापासून आपण पोरके झालो, महाराष्ट्र पोरका झाला। अख्ख्या बारामती झालेला हा सगळा प्रसंग अख्ख्या जगानं पाहिला आणि त्याच्यामध्ये आमच्या दादापासून आम्ही पोरके झालो आहोत। ही भावना विसरायला आम्हाला सगळ्यांना खूप वेळ लागणार आहे, पण तरीही इलाज नाही। जे घडलं आहे ते घडलंय, मोठ्या मनानं ते स्वीकारायला हवं। आणि म्हणून आज या शोकसभेच्या निमित्तानं आदरणीय दादा आणि यांच्या पवित्र स्मृतीनं दापोली अर्बन बँकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांना सद्गती लावावी अशी विनंती करतो। मी थांबतो। कारण महाराष्ट्रातल्या दिग्गज जे नेते होते त्याच्यामध्ये ह्यांचं एक नाव दिल्लीत सुद्धा जाऊन मला जे पटत नाही की माझं याला महाराष्ट्राचं नुकसान होतं आहे आणि हे बेकायदेशीर आहे, हे मी करणार नाही, हे ठणकावून सांगण्याची हिंमत सगळ्या पक्षांमधल्या फक्त अजितदादांकडे होती। अनेक लोक नेतृत्व करतात, पण मी नाही कसं म्हणू, माझा हा दुखवेल, माझा तो नाराज होईल, परंतु नाही ते नाही आणि कायद्याने होईल ते होईल अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व, असं हे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रातून जाणं म्हणजे कुठल्या एका पक्षाची हानी नसून ही संपूर्ण महाराष्ट्राची हानी आहे। राजकारणामध्ये मंत्रिपद काम करत असताना त्यांनी अर्थ खात्याचं जास्तीत जास्त सांभाळलं आणि त्या अर्थ खात्याचं विश्लेषण आजच्या लोकसत्तेला मुख्यमंत्र्यांनी दिले वाचण्यासारखं आहे। एक त्यांनी उदाहरण दिलं, 1 दिवस मध्ये गेला, परवा कॅबिनेटमध्ये बैठक झाली, 764 सार्वजनिक बांधकाम खात्याचे पैसे कसे वाचवले
ते त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दाखवून दिलं, सांगितलं. मुख्यमंत्र्यांना आश्चर्य वाटलं. मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. तासभर पाऊण तास त्यांच्याबरोबर त्यांनी गप्पा मारल्या. आणि तो माणूस दुसऱ्या दिवशी आम्हाला सगळ्यांना सोडून जातो. पण त्यांचं नेहमीचं एक वाक्य असायचं, वैमानिकाचा आमंत्रण आलं, नेहमीचं वाक्य असायचं की मला गेलं पाहिजे. पण ती कालची वेळ चुकली असंच मानवं लागेल. अजितदादा, मी माझी आमदारकी 90ला संपली आणि अजितदादा 90 नंतर सभा करतात आपल्यावर. आणि पण तरी मी त्यांना अनेक वेळा जवळून पाहिलं, राष्ट्रवादीमधून पाहिलं, काँग्रेसमधून पाहिलं. आणि एक खरडा स्पष्ट वक्ता माणूस, कार्यकर्त्याला नुसता उपदेश करणार नाही, ते काम करून देणार पण उपदेश करणार, असा माणूस महाराष्ट्रात एकच होता, तो म्हणजे अजित.